मित्रांनो, खरं सांगतो, माझा नवरा एक नंबरचा बदमाश आहे. काहून माहीत आहे का? आज मी एक कथा सांगतो, खरी गोष्ट सांगतो. काय घडलं होतं की याच्या घरच्याला काही बोललं ना, हे माणूस मला मारते. याच्या घरचे सांगा म्हणजे सासरच्या लोकांना सांगा मला पटत नाही, आणि यांना काही बोललं तर हा माणूस मला मारते. आणि याच्या अगोदर पण म्हणजे जेव्हा घरातून काढलं होतं, तर हे घर जेव्हा यानं बनवलं होतं, डिवोर्सपर्यंत गोष्टी आल्या होत्या, तेव्हा तर खूप जास्त हे झालं, काढलं, कंप्लेन आहे ते केल्या माझ्या नावाच्या. तर मग काही नाही, कंप्लेन वगैरे केला, तर इन्व्हेस्टिगेशन करायला येते ना, तर जेव्हा घरापर्यंत येते तर विचार, तेव्हा मी साईड बदलून यायच्या संग बोलत जाईल. पण जेव्हा लेकरू व्हायचं होतं ना, तर मागं हिंडी, आणि जेव्हा एक पहिली पोरगी झाली मग हिंडणं बंद, मग मागं हिंडणं बिलकुल बंद झालं. आणि जेव्हा दुसरं झालं मग कम्प्लीटच बंद झालं. मग मग त्यांना माहीत आहे ना, 2 लेकरं झाले, आता कोण लग्न करते तिच्या संग. मग काय लग्न काही करायचं नाही, दुसरं लग्न होत नाही म्हणून हिंडणं बंद, फोन लावणं बंद. फोन नाही लावे, काही नाही. आईच्या घरी होती मी 2 वर्ष आईच्या घरी. 2 वर्ष समजा राहिली, आणि 2 वर्ष इथं राहिली. 2 वर्षात मध्ये 2 लेकरं झाले. तर विचार करा, माझा नवरा किती मोठा पोहोचायचा आहे. फक्त येणं लेकरं पैदा केल्याशिवाय दुसरं माझ्या सांगा काहीच नाही केलं. खरं सांगतो, माझ्या व्हॅल्यू जराशी करत नाही, ह्या लोकांसमोर जराशी नाही. हे चिल्लव बोलते लोकांसमोर. मला काय करते बरं, ह्या व्हिडिओ टाकला ना, असं नाही की याचे जे लोक आहे ना, ह्याचे व्हिडिओ पाहणारे येणार भांडणं करायला, पण मी हे लोकांना कोणाला काहीच नाही म्हणते. माय रिलेशन माय नवऱ्याची गोष्ट सांगत आहे, माझ्या सांगा जे घडलं ते सांगत आहे. खरं सांगतो, ह्या आमच्या काय पोरीच भेटत नाही ह्या लग्नाला. सगळ्याला माहिती, पोरी भेटत नाही लग्नाला. नोकरीवाले लग्न, पोरीसाठी नोकरीवाले पाहत आहे, वावरवाले पाहत आहे. काही तुम्ही पाहू शकता की मी एवढी खराब तर आहे नाही, पाहिले की मला भेटलं नसतं चांगलं. नका आहे तेवढं आमच्याजवळ पैसा नव्हता, काही नाही, म्हणून इथं सध्या लागलं मायबापाला. तर ह्या माणसासंग लग्न केलं. ह्या पण खरं सांगतो, ह्या माणसाला एक पोरगीच भेटली नसते सांगतो. कारण की गरीब आहे, पैसे नाही आहे, काही नाही, प्रॉपर्टी नाही, काही नाही. तो सांगा कोण करण याच्या सगळं लग्न? कोणीच नाही करणार. तर मायबापाजवळ पैसा नव्हता, याच्याजवळ पैसा नाही आहे, दिलं लग्न लावून. माया झालं कल्याण. आता काय गरिबी जेवण राहिली आहे, जीवन काढून राहिली आहे. तर आता जीवन माया असं कटून राहिलं आहे, कारण की मी मागे जाऊ शकत नाही, डिवोर्स घेऊ शकत नाही, किंवा मी काहीच नाही करू शकत. कारण काहून की 2 लेकरं झाले आहे, आणि आता 2 लेकराच्या मायसंग कोणी लग्न नाही करणार आहे, आणि मला डिवोर्स घ्यायचं बी नाही. कारण की याचं सगळं काय होते, लेकराचं आयुष्य बरबाद होऊन जाते. त्याने मायबाप सेपरेट होऊन जाते, खूप प्रॉब्लेम होते लेकरासंग बी. म्हणून लेकराचा विचार करून मी ह्या माणसासंग राहते. पण हा माणूस आत्ता बी असं म्हणजे चांगलं राहत नाही माझ्यासंग, म्हणजे व्हॅल्यू नाही करत, रिस्पेक्ट नाही करत, चिल्लव बोलते. आणि आता जर याच्यासमोर घरच्यासमोर माझ्या भांडण घेणं झालं ना, तर हे येईल काय करायला, याच्या बाजू घ्यायला. माझी बाजू नाही. याच्या घरचे लोक म्हणते की मी तिकडे जाऊन ह्याला माणसाला पोचलं म्हणते, माझ्या घरच्या लोकांनी. तो खरं सांगतो गोष्ट, ह्या लोकांना याच्याजवळ स्वतःचं पोट पोसायला पैसे नाही आहे. 500 रुपये रोजानं काम करते, हे काय त्या लोकांना पोचणार आहे? माझ्या घरच्या लोकांना गोष्ट. आणि माझ्या जे कपडे हे अंगावरचा ड्रेससुद्धा माझ्या घरच्याने दिला आहे, माझ्या भावाने दिला आहे. माझे सगळे कपडे, सगळ्या साड्या, सगळं काही, जे चपलीपासून जे आहे ना मायावालं, अरे एक छोटासा रुमाल, छोटीशी पिन, छोटीशी रुमालसुद्धा मी माझ्या भावाच्या घरून घेऊन येतो. माहिती आहे, मी सगळं भरपूर मी कपाट, म्हणजे काय म्हणते ते पलंग आहे ना, पलंग पेटी, ते जर खोलून दाखवली ना, त्याच्यात मी माझे भांडे फटाफट, अरे प्लास्टिकच्या वाटा गिटा राहते की नाही, त्यासुद्धा मी माझ्या घरून आणल्या आहे. माझ्या घरून मी काय नाही आणलं. आणि हेच लोक म्हणते आता कसं बोलायला लावते, हे असा राग येते. मी म्हणतो राग येते मला राग येते त्या, कारण की लोक हायच राग करणं शकतो. बरं, त्याच्या सांगा काही करायचं नाही, पण असं बोलायला नाही पाहिजे. माझी अजून ह्या यूट्यूबवर होते काही फेस व्हॅल्यू झाली, पण माझे भडात आहे. माझ्या नवऱ्याला जर नवऱ्यासमोर माझ्या भडास काढत असतो, मग माझा नवरा मला बेल्ट फुटते. तर मग मी बोलत नाही कोणासमोर, फक्त नवऱ्यासमोर बोलतो. आई बाबाला बोलत, आई म्हणते बोलू नको. जसं म्हणते नवरा तसंच ऐक.
नवऱ्याला काही जास्त बोलायचं नाही आपण. मग बाबू झोपला, मी बार बार त्याच्याकडे पाहते की उठला नाही, कारण की मी इकडं बोलत आहे ना, तिकडं जाऊ होऊ शकते. पहिले मी आता इथे जेवण वाढून घ्यायसाठी आली होती, पोळी घेतली, भाजी काही नाही, चटणी बिटणी काढत होती, तर विचार आला व्हिडिओ बनवायचा. तर कळालं की लॉंग व्हिडिओ येऊन नाही राहिला मी, आणि शॉर्ट वगैरे टाकले होते. तर असं गोष्ट आहे आहे नवऱ्याची गोष्ट. तर लय बदमाश भयानक नवरा भेटला. म्हणजे लोक म्हणे बाई गोंडा डांगडा नवरा आहे म्हणे, चांगली गोरी गोरी बायको भेटली, तर घराजवळची वगैरे सुंदर बायको भेटली. माहिती सुंदर नाही आहे तरी पण असे म्हणे की की खुश ठेवते म्हणे, सगळं आणून देते म्हणे, गिफ्ट आणून, असं देईन तसं देईन, बड्डे काहीच. अरे बा, माझा 7वा महिनासुद्धा नाही केला. हे लोक काय म्हणे आपल्या घरी 7वा महिना करत नाही म्हणे, काही नाही म्हणे. 9व्या महिन्यात तर मग पोरगी झाली, 9वा महिना लागला नाही, 8व्या महिन्याचा 9व्या महिन्यात एकच दिवस घेतलं तर पोरगी झाली. मग हे इमर्जन्सीमध्ये झाली, BP हाय झाला होता. 9व्या महिन्यात माझ्या 7व्या महिन्याचं खाप बी राहिलं. दुसऱ्या वेळेस बी नाही केलं. ह्या लोकांचं ऐकून माया तर काही झालंच नाही मायावाला. म्हणजे माय जेवणाचं इंटरेस्टच नाही आहे काही. लेकरं होते तर 7वे महिने करते, हिरव्या साड्या, हिरव्या बांगड्या, हे काही नाही घालायला भेटलं मला, काहीच नाही. त्याच्यानंतर स्वागत तरी करून म्हणलं मला, लेकरं फुलं गेलं टाकून, ते बी नाही, जाऊ दे घरी काय नाही केलं तर नाही केलं. म्हटलं जाऊ दे, काय खर्च करते एवढं, तुमच्या हातमजुरीवर काम आहे. पण हातमजुरी लोक बी आजकाल सगळंच करून राहिले, पण माझ्याच नशिबात सगळं असं आहे. आता माझा बड्डे आहे 27 तारखेला, पण काय माहीत आता मला काही भेटते की नाही. मला माहीत नाही काही भेटत नाही मला, कारण नवराच असा आहे, नशीबच खराब आहे नवऱ्याच्या मागं. चल मित्रांनो, आता मी जेवतो, मला भूक लागली. आणि आता नवरात्री चालू आहे, तर जेवण आमच्या दोघीसाठीच बनवतो, दोघांसाठी तिघासाठी. त्यांना उपवास आहे तर उसळ बनवत असतो. तर तुम्हाला पण नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि मस्त एन्जॉय करा, गरबा खेळा. आम्ही काही गरबा खेळत नाही, कारण की मला डान्स करता येत नाही. मला मी काही गरबा खेळत नाही, इकडं कुठे जात नाही. समजलं ना? ठीक आहे, बाय बाय.